अपेक्षेप्रमाणे ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ते आपल्यासोबत आहेत. मला उमेदवारी जाहीर झाली आहे, पहिली प्रतिक्रिया काय? सगळ्यात पहिल्यांदा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जो विश्वास त्या ठिकाणी माझ्यावर दाखवलाय त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो. आणि आपल्या माहितीसाठी सन 2009 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत जाण्याची संधी मला वाटतं शिवसेना ह्या 4 अक्षरामुळेच त्या ठिकाणी मला मिळाली होती. त्याच्यानंतर देशाच्या लोकसभेत सुद्धा 2019 रोजी जाण्याची संधी मला वाटते शिवसेनेमुळेच मला मिळाली. आणि इथल्या मायबाप जनतेनं जो विश्वास त्या ठिकाणी माझ्यावर दाखवला आणि देशाच्या लोकसभेत पाठवलं, त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना जे वचन मी त्या ठिकाणी दिलं होतं की हा तुमचा खासदार फक्त निवडणुकीपुरताच न दिसता कायमस्वरूपी तुमच्या अखंड संपर्कासाठी, अखंड अडचणीसाठी कायम तुमच्या सोबत असेल, तो शब्द मी तंतोतंत पाळलाय. कारण मुळात मी माझं काम करत असताना माझा 100% वेळ, कारण माझे काही कारखाने नाहीत, संस्था नाहीत, माझे पूर्ण वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे. कारण एखादी जबाबदारी आपण स्वीकारल्याच्या नंतर 17-18 लाख लोकांचा हा मतदारसंघ आहे. त्यांनी मोठ्या अपेक्षेनं आपल्याला त्या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलेलं असतं. ते काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि ते मी करत आलोय. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की इथली या लोकसभा मतदारसंघामधली मायबाप जनता ज्या पद्धतीनं 2019ला माझ्यावर विश्वास टाकून मला देशाच्या लोकसभेत पाठवलं होतं आणि तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा मी शेतकऱ्याचे प्रश्न असतील, जी महागाई आहे तो विषय असेल, मराठा आरक्षणाचा विषय असेल, लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा असेल, धनगर आरक्षण असेल, हे सगळे विषय, नदीजोड प्रकल्पासारखा विषय असेल, हे विषय कुठेही कुणाच्याही दडपणाला किंवा ताटाखालचं मांजर न होता माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रातील लोकांना जे अपेक्षित आहे, ज्या त्यांच्या व्यथा आहेत, ज्या त्यांच्या अडचणी आहेत, त्या अगदी सक्षमपणे लोकसभेत मी त्या ठिकाणी मांडू शकलो. त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टीची सोडवणूक करू शकलो. आपल्या माहितीसाठी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्ग असेल, 2014ला घोषणा झाली होती, पण 19 पर्यंत मला वाटतंय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना सुद्धा एक गुंठाभर जमीन त्या ठिकाणी अधिकृत झाली नव्हती. 2019 ते 2024 मध्ये या जमिनीच्या अधिग्रहणाच्या बाबतीत त्या ठिकाणी गती आली. याचं टेंडर त्या ठिकाणी फ्लॅश केलं गेलं. मला वाटतंय लोकसभेचा खासदार म्हणून जे जे कामं करणं अपेक्षित आहे, RDSS सारखी इथली विद्युत क्षमता आहे जी, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटची योजना आहे केंद्र सरकारची, ह्याच्या माध्यमातून 1303 कोटी 70 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी, जवळपास त्याच्यामधनं 40 नवीन सबस्टेशन, 18 त्या ठिकाणी 38 ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, शेतकऱ्याचे 2050 नवीन वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर, 1550 जे 63चे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याचं 100 मध्ये रूपांतर करणं असेल, एजी फिडर सेपरेशन असेल, गावठाण फिडर सेपरेशन असेल, 118 नवीन त्या ठिकाणी फिडरची निर्मिती असेल, ह्या सगळ्या गोष्टी 1303 कोटी 70 लाख रुपयाच्या RDSSचा जो आराखडा आहे, ज्याचा अध्यक्ष खासदार असतो, ते मी केलंय. पुढच्या 2 वर्षाच्या मध्ये मला वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये कुठंही लाईटच्या बाबतीत जी त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय तो त्या ठिकाणी भविष्यात करावा लागणार नाही. त्याचबरोबर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा सुद्धा विषय आपण त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मार्गी लावला. आपल्या माहितीसाठी धाटणी बॅरेज बांधून 15 वर्ष झालंय, तुळजापूरचा रामदारा तलाव बांधून 15 वर्ष झालंय, पण त्याच्यामध्ये म्हणजे सायकलचं पुढचं चाक तयार आहे, मागचं चाक तयार आहे, पण मधला जो सांगाडा आहे जी सायकल चालण्यासाठी महत्वाचा असतो ते प्राधान्यक्रमात नव्हतं. ते काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मी असेल, आमदार कैलास पाटील साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून जयंत पाटील साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती कामं प्राधान्यक्रमात घेतली. त्याला आवश्यक असणारी पैशाची तरतूद त्या ठिकाणी करून घेतली, ज्याचा परिणाम म्हणून मला वाटते ते पाणी काही दिवसातच या ठिकाणी आपल्या धाराशिव वासियांना मिळेल. अनेक विषय आहेत, पण शेवटी हे कामं करत असताना आपण लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेतलेल्या नंतर ही जी कामं आहेत ती जनतेच्या टॅक्सच्या पैशातनं केली जातात. मला वाटतं लोकप्रतिनिधीचा हाच विसर पडतो आणि जणू काही आपली वडलोपार्जित इस्टेट टिकून आपण हे कामं करतोय अशा प्रकारचा आविर्भाव काही लोकप्रतिनिधीचा येतो. कुठलाही आमदार असू द्या, खासदार असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, पंतप्रधान असू द्या, ही सगळी कामं लोकांकडनं GSTच्या रूपानं, टॅक्सच्या रूपानं जमा केलेल्या पैशातनंच केलेली असतात. ते आपलं कर्तव्य असतं. त्यामुळे माणसानं कर्तव्याच्या भावनेतनं बोलावं, उपकाराच्या भावनेतनं बोलू नये.
मला वाटतं ही माझी भावना आहे. म्हणून कधी मी ही कामं जास्त सांगत नव्हतो, कारण हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करत आलोय. लोकसभेमध्ये सुद्धा जर आपण माझी कामगिरी बघितली तर माझी जवळपास 92% उपस्थिती आहे आणि मी कुठल्याही पंतप्रधानाला, कुठल्याही पक्षाला न घाबरता सक्षमपणे शेतकऱ्याची दुःख, शेतकऱ्याच्या व्यथा, त्यांच्या उत्पादित केलेला भाव कशा पद्धतीनं पाडला जातोय, केंद्र सरकार कशा पद्धतीनं आयात निर्यातीची धोरणं करून शेतकऱ्यांच्या मालाला, पिकवलेल्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळू देत नाहीत, हा विषय मी खंबीरपणे त्यांच्या तोंडासमोर मांडायचं काम केलं. माझ्या लोकांच्या व्यथा, अडचणी त्यांच्या समोर मांडल्या. त्याचबरोबर मराठा आरक्षणासारखा ज्वलंत विषय होता. ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टात आली त्यावेळेसपासनं की बाबा तामिळनाडू सारख्या राज्यात जर आरक्षण टिकू शकत असेल 50ची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा, तर मग महाराष्ट्रातल्या हे आरक्षण का टिकू शकत नाही? केंद्र सरकारनं त्या ठिकाणी जसा पाठिंबा त्यावेळेस तामिळनाडू सरकारला दिला होता, त्याच पद्धतीनं ह्या वेळेच्या केंद्र सरकारनं महाराष्ट्र शासनाच्या ह्या निर्णयाला द्यावा आणि ते आरक्षण टिकवावं म्हणून मागणी केली होती. आणि लोकसभेत जवळपास 7 वेळेस मी मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरला होता. आणि त्याचबरोबर आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे वाढवण्याची जबाबदारी खरं तर संसदेची आहे. संसदेनं जर तो कायदा केला तर राज्यानं हा जो आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय तोही त्या ठिकाणी कोर्टाच्या पायरीवर टिकू शकतो, ही भूमिका मी मांडलेली आहे. त्याचबरोबर आपल्या माहितीसाठी लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा. महात्मा बसवेश्वर ज्यांनी 12व्या शतकामध्ये त्या ठिकाणी समतेचा संदेश दिला, त्यांना मानणारे हे अनुयायी आहेत आणि अनेक वर्षापासून लिंगायत समाजाला, अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या ही मागणी करतायत. ही भूमिका मी लोकसभेत मांडली. धनगर आरक्षणाचा विषय असेल, मुस्लिम आरक्षणाचा विषय असेल, ह्या सुद्धा सगळ्या माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या सगळ्या समाज बांधवाचे विषय मी प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न केलाय, त्याची सोडवणूक करायचा प्रयत्न केलाय. माझी लोकसभेतली कामगिरी ही राज्यातल्या आणि देशातल्या खासदारांच्या सरासरीपेक्षा कितीतरी वर आहे आणि निश्चितपणे सामान्य लोकांच्या व्यथा नुसता खासदार निवडणुकीपुरता आणि उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी न येता कायमस्वरूपी अखंडपणे मी एवढ्या मतदारसंघात संपर्क ठेवून त्यांच्या सर्वांची कामं प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे ही मायबाप जनता ह्याला आशीर्वाद देईल. आज उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली, पण तुमचा गावभेट दौरा असेल, याच्या माध्यमातून पहिली प्रचाराची टप्पा तुम्ही पहिल्यांदाच पार केलेला आहे. आपल्या माहितीसाठी मी 17 जून 2019ला ज्या दिवशी खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशीपासून माझा संपर्क चालू आहे. लोकसभा कार्यक्षेत्र हे काही लहान नाही. 2247 बूथ आहेत, 3 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र त्या ठिकाणी येतं. मग अशा परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ जर आपल्याला प्रत्येक गाव टू गाव फिरून काढायचा म्हणलं तर हे काम काही 15 दिवसातलं, 1 महिन्यातलं नाही. त्याला अखंडपणे तुमचा संपर्क असणं अपेक्षित आहे आणि तो संपर्क मी सातत्यानं ठेवायचा प्रयत्न केलाय. त्या सामान्य लोकांच्या किती जरी सामान्य अडचणी असेल किंवा कितीही मोठी अडचण असेल, दवाखान्याची असेल, त्यांच्या लाईटच्या डीपीची असेल, कुठलीही असेल, ती माझी स्वतःची अडचण आहे असं समजून मी सोडवायचा प्रयत्न केलाय. आणि लोकांच्या संपर्कात असल्यामुळं मला वाटते निश्चितपणे लोक आपल्या हक्काचा एक माणूस, आपल्याला अडचण पडल्याच्या नंतर आपल्या हक्काला ओ देणारा माणूस निश्चितपणे पुन्हा त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवतील ही आशा आहे आणि निश्चित ती लोक खरं करून दाखवतील. एकीकडे भारतीय जनता पार्टीचे तुमचे परंपरागत राजकीय विरोधक राणा जगजितसिंह पाटील आहेत, तुमच्यावर नेहमी टीका करतात. तर दुसरीकडे मंत्री तानाजी सावंत तुमच्यावर टीका करतात की राजकीय तुम्ही बाब बदलले. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? मी अतिशय प्रामाणिकपणे सांगत असतो की एखाद्या व्यसनाधीन माणसानं पूर्ण व्यसनाच्या आहारी जाऊन, पूर्ण नशेत येऊन व्यसनमुक्तीवर जसं व्याख्यान करावं तसं त्यांनी माझ्याबद्दल केलेल्या टीकेकडे मी बघतो आणि सामान्य लोकही त्याच भावनेतनं बघतात. मी माझं काम, मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक राहिलो, मी माझं काम प्रामाणिक केलं. ह्याच्याबद्दल जर कुणाला दुःख होत असेल तर त्याच्या बाबतीत मी काही करू शकत नाही. पण एवढं मात्र तुम्हाला खात्रीनं सांगतो की जी मंडळी इथं 40 वर्ष मंत्री म्हणून राहिली, त्याच्यानंतर राणा पाटील सुद्धा स्वतः 5 वर्ष त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम केलं, त्यांच्या 45 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ह्या जिल्ह्याची परिस्थिती काय झाली? हा जिल्हा मागास जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला आणि पद्मसिंह पाटील हे मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3ला हे कसे काय गेले? आणि हितला जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जातो. हितल्या लोकांना स्थलांतरित होऊन पुणे, मुंबई, संभाजीनगर अशा ठिकाणी स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी जावं लागतं. मला वाटतं हे सगळे विषय सामान्य माणसाला माहीत आहेत आणि सामान्य माणसं ह्या सगळ्या बाबीचा विचार करून जी जाहिरातबाजी केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं 40 वर्षाच्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी यांना सगळं दिलं, त्या पवार साहेबांना ईडीच्या भीतीनं सोडून आपण हाणलेलं हे 2 नंबरचं गबाळ आता उघडं पडतं काय की? मला वाटतं ह्या भावनेतनं एका रात्रीतनं हिंदुत्ववादी झालेली राणा पाटलासारखी मंडळी
मला वाटतं त्यांच्यावर न बोललेलं बरं. सामान्य लोक हे सगळं जवळून बघतायत, कोण कामाचं आहे कोण बिनकामाचं आहे ह्याचा अभ्यास सामान्य माणसाला माहिती आहे. आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत निवडणुकीच्या रिंगणात यावं, लोक दाखवून देतील काय परिस्थिती आहे ती. तुम्ही म्हणता निवडणुकीच्या रिंगणात यावं, परंतु महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर होत नाहीये. मला वाटतं मागे तुम्ही भाषणामध्ये बोलला मोदी आले तरी तुमचा मी विजय नाही एक आपल्या माहितीसाठी की मी कायमस्वरूपी सांगत असतो की आपण जर केलेलं काम प्रामाणिक असेल, आपल्या लोकांना जर ते पटत असेल, आपण जर आपल्या लोकांच्या अखंड संपर्कात असू, तर मला वाटते ह्याच्या बाबतीत कोणी काळजी करायचं काही कारण नाही. आता खरं तर देशात एक नंबरचा पक्ष म्हणून जो त्या ठिकाणी गणला जातो, ज्या पक्षानं आता शिवसेना आमची मूळची फोडून ताब्यात घेतली, राष्ट्रवादी मूळची फोडून ताब्यात घेतली, काँग्रेसची मुख्यमंत्री राहिलेली माणसं ताब्यात घेतली, तर बसवराज पाटलांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला. त्याच्यानंतर मनसेबरोबर युती करायचं चालू आहे, महादेव जानकरांबरोबर युती करायचं चालू आहे. इतका सगळा खटाटोप का करावा लागतोय? ही भीती आहे का स्वतः सक्षम असल्याचं लक्षण आहे? बरं, एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा ज्या निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून त्या ठिकाणी पक्ष उभा करण्यासाठी, की जेव्हा की भारतीय जनता पार्टी कधी सत्तेत येईल असं कधी माहिती नव्हतं, अशा संकटाच्या संघर्षाच्या काळात ज्या भारतीय जनता पार्टी बरोबर जी कार्यकर्ते जी लोक राहिली, ज्या लोकांनी आपल्या प्रपंचाची राख रांगोळी या भारतीय जनता पार्टीसाठी केली, मला वाटतं अशा लोकांच्या डोक्यावर आणून जर हे आयात केलेले भ्रष्टाचारी लोक बसवले जात असतील आणि अशा पद्धतीनं त्याच सामान्य कार्यकर्त्यामध्ये त्यांना मतदान टाकणाऱ्या सर्वसामान्य मतदारामध्ये चीड निर्माण होत असेल, तर मला वाटतंय उमेदवारी जाहीर करायला वेळ लागण्यामागचं कारण हेच असू शकतंय की स्वतः केलेल्या कृत्याचं बहुतेक त्यांना आता पश्चाताप होत असेल आणि म्हणून उमेदवारी जाहीर करताना सुद्धा त्यांना इतका प्रचंड प्रमाणात वेळ लागतो. आता माझ्यासारख्या साध्या माणसाला ज्याच्याकडे एकही कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही, मला वाटतं अशा माणसाच्या सामान्य व्यक्तीच्या विरोधात उमेदवार जाहीर करायला इतका वेळ लागतोय, ह्याच्यातनंच त्यांची भीती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. काय कारण असेल? मला वाटतं आपण संपर्क पराभवाचं कसं असतंय, एखादा माणूस जर लोकांच्या संपर्कात असेल, आणि मी माझं उदाहरण सांगितलं की माझा संपर्क कसा आहे, मी 24 तास लोकांसाठी उपलब्ध आहे. बरं, हे फक्त आज निवडणूक आली म्हणून 18 दिवस नाही मी उपस्थित झालो, आज निवडणूक आली म्हणून मी कुठंतरी जाऊन आज होळी नाही साजरी केली, आज निवडणूक आली म्हणून मी कुणाच्या तरी जाऊन संपर्कात नाही आलो, आज निवडणूक आली म्हणून मी केलेल्या कामाचं आज मी उजळणी करत नाहीये. मी 5 वर्ष अखंड कामात आहे आणि 5 वर्षाचा संपर्क हा 1 महिन्याच्या संपर्कात कसा आपण कम्पेअर करू शकतो? 5 वर्षासाठी तेवढे दिवस घालावे लागते, त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं की ती समोरचा व्यक्ती सांगणारी अडचण ही आपली स्वतःची अडचण आहे असं समजून ज्यावेळेस आपण काम करतो, त्यावेळेस लोकभावना तयार होते, लोकमत तयार होतं आणि लोकच आपला माणूस म्हणून त्या ठिकाणी पुढे येतात. मला वाटतं अशा वेळेस उमेदवारीची किंवा निवडणुकीची भीती वाटायचं काही कारण नाही. आजच्या काळात पैशाच्या ताकदीवर, सत्तेच्या ताकदीवर, संपत्तीच्या ताकदीवर सगळं काही मिळू शकतं असं वाटतंय, पण मला आपल्याला सर्वांना सांगायचंय की लोकसंपर्काच्या ताकदीवर सुद्धा आपण निवडणुका लढवू शकतो, लोकांच्या केलेल्या कामावर सुद्धा आपण त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो आणि लोक निश्चितपणे जर काम केलेलं प्रामाणिक असेल तर डोक्यावर घेतात. महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही आणि केलेली विकास कामं आणि विविध कामामुळे ओमराजे निंबाळकर यांना विजयाचा विश्वास वाटतोय. संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.